Good. Now that recording is in progress, we can start with our Say's law, right? So, can anybody of you tell me what's the Say's law of market? काय आहे Say law of market? ओके, याचा अर्थ मी असं म्हणू शकते की आपल्याकडे फारच कमी लक्ष आहे आपलं कुठल्याही सब्जेक्टकडे. बट आय एम नॉट गोइंग डीप इन टू दॅट कारण बिकॉज इट इज मंडे वी आर very lazy to talk. So Say law in a way says supply creates its own demand. Supply हा स्वतःची डिमांड जनरेट करतो थ्रू प्रोडक्शन. सो प्रोडक्शनमुळे सप्लाय निर्माण होतो आणि प्रोडक्शनमुळे फॅक्टर इन्कम पण जनरेट होतं. कारण प्रोडक्शन करण्यासाठी जे फॅक्टर्स लागतात, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप, सो त्याचा वापर करून आपोआपच ह्या फॅक्टर्सच्या अगेन्स्ट जे पेमेंट करायला लागतं त्याला आपण फॅक्टर इन्कम म्हणतो. इन अ फॉर्म ऑफ रेंट, वेज, इंटरेस्ट, प्रॉफिट ते जनरेट होतं. सो प्रोडक्शन बरोबर सप्लाय जनरेट होतो आणि फॅक्टर इन्कम जनरेट होतो. आणि या दोन्ही गोष्टी जनरेट झाल्यामुळे जे गोष्टी ऍक्च्युअली ज्या गोष्टी खरेदी करायला लागणार आहे फर्म्स कडून हाऊस होल्डना, त्या करण्यासाठी इन्कम त्यांच्यात निर्माण होतं, त्यांच्याकडे निर्माण होतं आणि त्याच्या बरोबरीने मार्केटमध्ये सप्लाय असतो. म्हणजे आपोआपच एक सप्लाय कॅन क्रिएट इट्स ओन डिमांड. याच्या रिलेटेड त्याची अझम्पशन्स, त्याची इम्प्लिकेशन्स आपण बघितलीत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्ट रेट फ्लेक्झिबिलिटी कशी काय वर्क होईल हेही बघितलंय. प्लीज गो थ्रू इट जर तुम्हाला ती लक्षात येत नसेल तर. आय हॅव एक्सप्लेन्ड इट टू यू अलॉंग विथ वेज रेट फ्लेक्झिबिलिटी. मला वेज रेट फ्लेक्झिबिलिटी पण काय असते ते मी सांगितलंय. आणि आज आपण स्पेसिफिकली क्रिटिसिझम्स बघणार आहोत. क्रिटिसिझम्स ऑफ क्लासिकल थिअरी ऑर सेज लॉ. आज आपला हा लेसन कम्प्लीट होईल आणि उद्यापासून आपण पुढच्या थिअरीकडे वळणार आहोत. मला सांगा की जेव्हा मी असं म्हणते तुम्हाला की तुम्ही हे सगळं प्रिपेअर केलं पाहिजे, तुम्हाला एक क्वेश्चनला येऊ शकतं, इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. सो तुम्हाला असं वाटतं का किंवा तुम्हाला रादर काय वाटतं की कशा प्रकारे प्रिपरेशन सुरू करायला हवी? व्हॉट शुड यू डू अबाउट इट? काय प्रकारे तुम्हाला रिव्हिजन करायला लागेल, काय प्रकारे नोट्स काढायला लागतील? एनीबडी हॅज गॉट आयडिया अबाउट इट? So whatever we are discussing in a class and I have sent you the notes, you have to prepare for it. You have to get your own notes ready, both for MCQs and for long questions. तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्हाला यावेळेच्या परीक्षा फार 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 कठीण जाणार आहेत. बिलीव्ह मी वेन आय एम सेइंग इट की तुम्हाला खूप कठीण जाणार आहे रे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सो प्लीज स्टार्ट डुईंग इट. मला माहिती आहे तुम्ही फार कमी लोक हे करताय, तुम्ही फक्त खूपदा अटेंडन्स साठी क्लास जॉईन करता. मी म्हणत नाहीये सगळेजण, पण खूप सारे जण असं करतात. आणि लेट्स नॉट डू दॅट. कारण असं आपण घरी बसून काय करणार काय? म्हणजे तुम्ही असं काय प्रचंड प्रोडक्टिव्ह करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल अभ्यास करायला वेळ मिळत नाही. आता तुम्ही स्टुडंट आहात आणि स्टुडंटचं पहिलं कर्तव्य, पहिली गोष्ट दॅट ही शुड डू, शी शुड डू, कोणीही, हर एक स्टूडेंट को एक जो चीज करनी होती है दैट इज स्टडी. ओके, एंड यू आर नॉट डूइंग दैट. लेट मी बी वेरी क्लियर विथ यू, आप नहीं कर रहे हो ऐसा. और इसकी वजह से क्या होगा, क्योंकि आपके एग्जाम्स बहुत पास आ रहे हैं, तो आप बहुत प्रॉब्लम में चले जाएंगे. Let's see the criticisms of classical theory and sage law. Though logically the classical theory is a sound and well neat on the basis of axioms, Keynes vehemently म्हणजे अतिशय harshly, अतिशय analytically he criticized and completely discarded it on the ground of false premises. चुकीच्या फाउंडेशनवर या थिअरी उभ्या राहण्याबद्दल केन्स अतिशय ठाम होता. रादर त्याने या सगळ्या थिअरी अतिशय, आपण ज्याला म्हणू की त्या थिअरीना कचऱ्याची टोपली दाखवली इन अ वे, असं नाही म्हणायचंय मला, पण तरी अशाच प्रकारे त्याने त्याला डिस्कार्ड केलं. आपण जर बघितलं तर लॉजिकली क्लासिकल थिअरी साऊंड आहे. लॉजिकली आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो त्या थिअरीचं
आणि असं आपण म्हणू शकतो की त्यांनी जे एक्झ्युम्स केले ती अतिशय बरोबर आहेत. पण केम्सचं म्हणणं, जरी तुम्ही मोठा बंगला बांधला तरी त्या बंगल्याचा पाया चुकीचा आहे आणि म्हणून या थिअरी चुकीच्या आहेत. सो केम्सने ही क्लासिकल थिअरी क्रिटिसिझम्स त्याची जी आहेत, क्रिटिसिझम्स म्हणजे ज्याला आपण समीक्षा असं म्हणतो मराठीत. तुम्ही बघा, विरोध नाहीये शब्द, कारण विरोध शब्द आला की कशाच्या अगेन्स्ट जाणं होतं. हा शब्द विरोध नसून क्रिटिसिझम्स असा आहे. याचा अर्थ परीक्षा करून एखादी गोष्ट होकारणं किंवा नाकारणं. सो पहिलं आहे अनरिअलिस्टिक अझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन. फुल एम्प्लॉयमेंट ही कंडिशन काय असते तुम्हाला आठवतंय? मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलंय फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय. डू यू नो इट? एनीबडी? Full employment means employment leading with wages or सही remuneration. या इन अ वे, पण असं करा, मी जे सांगतेय ते लिहून घ्या बरं. मी जे सांगते ते डिक्टेट करते तुम्हाला, तुम्ही लिहून घ्या. तुम्ही घेताय लिहून सगळेजण? ओके मॅम. ग्रेट, लिहून घ्या आणि त्यानंतर मला ते दाखवायचंय. फुल एम्प्लॉयमेंट means optimal full employment means optimal that is maximum use of the factors of production, raw materials, मैम मैक्सिमम है या मैक्सिमम है? मैक्सिमम है. रॉ मटेरियल्स to produce at its maximum capacity and complete efficiency. सो तुम्ही जर बघितलं तर त्याची व्याख्या असं आपण म्हणू शकतो की ऑप्टिमल किंवा मॅक्झिमम use of resources, factors of production, raw materials to produce at its maximum capacity and complete efficiency म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट. थोडक्यात असा एकही फॅक्टर राहत नाही ज्या फॅक्टरचा वापर करून तुम्ही तुमचं प्रोडक्शन वाढवू शकाल, तुम्ही जास्त प्रॉफिट मिळवू शकाल. दॅट विल नॉट बी द केस. सो तुम्ही हे लिहिलंय? Yes, ma'am. Great. Show me that. Open your cameras and show me that. असं मी म्हटलं की लोक ड्रॉप आउट कसे होतात प्रेमापणे. येस मुस्कान, आय कॅन सी इट. ग्रेट. कैवल्य, वैभवी, येस आय कुड. या राहुल, मी बघू शकते तुझं. बाकी कोणाची इच्छा नाही? येस श्रुती, मला दिसतंय. नाफिया, येस. श्रद्धा, येस. अमन, गुड. सलोनी, नुपूर, येस. येस मला दिसलंय अमन. आणखीन कोणी? की आपण फक्त लॉग इन केलंय? मला लक्षात येतंय राईट. लोक फार भराभर पटकन निघून जातात माहितीये का, जेव्हा मी तुम्हाला काही दाखवायला लागते तेव्हा.
येस इकरा मला दिसतंय. एनीबडी एल्स? अमृता येस मला दिसलंय. येस मेहक ग्रेट. सो दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू की तुम्ही जेव्हा योग्य प्रकारे दाखवता, योग्य प्रकारे लिहिता, याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आज तुम्हाला समजलं पाहिजे की फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय. पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी विचारलं की फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे असं का की तुम्ही जास्तीत जास्त जॉब देऊ शकता, जास्तीत जास्त लेबर वर्क देऊ शकता, तर त्याचा अर्थ तसा नाहीये. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कुणी फुल एम्प्लॉयमेंट असं म्हटलं तर त्याचा अर्थ असा असतो की जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत ते त्यांच्या मॅक्झिमम कपॅसिटीला काम करतात. दॅट इज अ फुल एम्प्लॉयमेंट. ओके, सो लेट मी अगेन शेअर माय स्क्रीन सो दॅट वी कॅन सी व्हॉट हिज अझम्पशन वॉज, आणि वी कॅन सी दॅट. सो त्याचं पुढचं अझम्पशन कसं आहे बघा. केन्स कन्सिडर्ड द क्लासिकल अझम्पशन ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम कंडिशन ॲज अनरिअलिस्टिक. टू हिम देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट ॲज नॉर्मल फिनॉमिनॉन. खूप साऱ्या टेक्निकल टर्म्स आहेत. काय लिहिलंय त्या आधी बघूया, मग मी ते एक्सप्लेन करते. केन्स रिगार्डेड इट ॲज द रेअर फिनॉमिनॉन. Keynes in fact considered the underemployment condition of equilibrium to be more realistic. पहिलं वाक्य बघूया. केन्सने असं कन्सिडर केलं की क्लासिकल अझम्पशन्स मध्ये फुल एम्प्लॉयमेंट जे आपण बघितलं ते फुल एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये असताना, मॅक्झिमम कॅपॅसिटीवर काम चालू असताना इक्विलिब्रियम कंडिशन असणं हे अनरिअलिस्टिक आहे. हे आपल्याला रिअली पाहता येत नाही. मग आता अनरिअलिस्टिक असं जेव्हा मी म्हणते तेव्हा अनरिअलिस्टिक म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन कोणती आहे ही, कशा प्रकारे आपल्याला मिळते, कोणत्या पॉइंटला, व्हॉट इक्वल्स टू व्हॉट म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन. व्हेरी गुड. डिमांड इक्वल टू सप्लाय. कधी, जेव्हा आपण मॅक्झिमम कपॅसिटीला काम करत असतो. कारण बघा लॉच असा आहे ना, सप्लाय विल क्रिएट इट्स ओन डिमांड. सो केन्सच्या मते ही पॉसिबिलिटी की सगळी परफेक्ट कॉम्पिटिशन असताना इक्विलिब्रियम कंडिशन मेंटेन करणं हे थोडंसं कठीण आहे. रादर अशा वेळी अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे सगळे फॅक्टर्स त्याच्या मॅक्झिमम कपॅसिटीला काम नाही करत आहेत, थोडी थोडी कपॅसिटी बाकी आहे. दॅट मीन्स देर इज अंडर एम्प्लॉयमेंट. आणि तसं असणं हे मार्केटमध्ये सहज शक्य असतं, रादर तसं असतं. आणि तरीही फुल एम्प्लॉयमेंट हे अतिशय रेअर फेनॉमिनॉन मानलं गेलं. अंडर एम्प्लॉयमेंट असतानाही मार्केटमध्ये इक्विलिब्रियम असू शकतो अशी कंडिशन केन्सने सांगितली. सो त्याच्या मते फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन इन द मार्केट इज अनरिअलिस्टिक अझम्पशन. तुमच्या लक्षात येतं या अझम्पशनचा कम्प्लीट अर्थ? Yes, ma'am. Yes, Great. ma'am. Let's Yes, ma'am. Second is undue importance to the long period. Keynes opposed the classical insistence on long-term equilibrium. Instead, he attached greater importance to short-term equilibrium. जनरली जेव्हा आपण ह्या सगळ्या क्लासिकल थिअरी बघणार आहोत तर त्या काळात आपल्याला लक्षात येईल वी आर टॉकिंग अबाउट अ लॉंग टर्म पिरियड. कधी माहिती नाही, इक्विलिब्रियम होईल मार्केटमध्ये कधी मला माहित नाही वाल्या कंडिशन मध्ये. मार्केट स्वतः ऍडजस्ट होईल, कधी 2 मिनिटात का नाही, 2 वर्षात नाही, 2 महिन्यात नाही, माहिती नाही, लॉंग टर्म मध्ये. ओके, पण केन्सच्या मते इन द लॉंग रन वी आर ऑल डेड. लॉंग रन मध्ये आपण सगळे मेलेले असू. आणि म्हणून त्याच्या मते जे काही इकॉनॉमीमध्ये होणं गरजेचं आहे ते पहिलं शॉर्ट टर्म साठी होणं गरजेचं आहे. आणि असे अनेक शॉर्ट टर्म पिरियड मिळून लॉंग टर्म पिरियड होईल. सो दॅट इज he attached greater importance to the short term equilibrium. थोड्या काळासाठी का होईना डिमांड सप्लाय इक्विलिब्रियम येणं गरजेचं. सो इट इज नो यूज टू से दॅट इन अ लॉंग रन एव्हरीथिंग विल बी राईट. असं म्हणता येत नाही की लॉंग रन मध्ये सगळं ठीक होईल. जनरली होतं पण त्यात खूप मोठ्या प्रमाणावर ऍडजस्टमेंट्स असतात. whereas we are talking about economy and employment conditions, we are talking about very precision, आणि ती प्रिसिजन आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये मिळते. सो
केन्सच्या मते लॉंग टर्मला उगाच इम्पॉर्टन्स दिला गेला या सगळ्यात. हे अझम्पशन तुम्हाला कळलंय? यस मॅम. ग्रेट. Yes, ma'am. आपण पुढच्या नॉट अझम्पशन सॉरी क्रिटिसिझम वर जाऊया. सेज लॉ ऑफ मार्केट अनरिअलिस्टिक आहे असं सांगणार आहे अझम्पशन आहे. क्लासिकल इकॉनॉमिस्ट रेस्ड ऑन सेज लॉ which blindly assumes the supply always creates its own demand and therefore there cannot be general overproduction in and disequilibrium in the market or economy. So केन्सच्या मते सगळ्या क्लासिकल थिअरी ज्या सेच्या लॉवर डिपेंड आहेत त्या थिअरी अतिशय ब्लाइंडली असं अज्युम करतात की मार्केटमध्ये सप्लाय जितकी क्रिएट होईल तितकीच डिमांड आपोआप क्रिएट होईल. दॅट मीन्स सप्लाय विल क्रिएट इट्स ओन डिमांड. पण त्यामुळे मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शन होणार नाही, म्हणजे जास्त प्रोड्यूस झालंय आणि विकत घ्यायला कुणी नाही अशी कंडिशन मार्केटमध्ये होणार नाही. आणि त्याच्या बरोबरीने डिमांड इज नॉट इक्वल टू सप्लाय म्हणजे डिसइक्विलिब्रियम अशी कंडिशन कधी होणार नाही. हे जे क्लासिकल लोकांचं म्हणणं आहे हे केन्सने कम्प्लिटली डिसरिगार्ड केलं. विथ हिज व्ह्यूज अँड स्ट्रेस द पॉसिबिलिटी ऑफ सप्लाय एक्सिडिंग इट्स डिमांड causing disequilibrium in the economy and pointed out that there is no automatic self adjustment in the economy. त्याने काय पॉइंट आउट केलं की मार्केट स्वतःला कधीही लगेच ऍडजस्ट करणार नाही, तेवढं कपॅसिटी मार्केटमध्ये असणार नाही. कारण मार्केटच्या ज्या इतर गोष्टी असतात लिकेजेस, इंजेक्शन्स, इतर पॉलिसीज या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. सो देर विल बी नो सेल्फ ऍडजस्टमेंट, नो ऑटोमॅटिक सेल्फ ऍडजस्टमेंट, कुणाला तरी इंटरव्हेन्शन करायला लागेल. सो केन्सने इकॉनॉमीमध्ये जो डिसइक्विलिब्रियम असेल त्याची पॉसिबिलिटी व्यक्त करताना असं सांगितलंय की कधी कधी असं होऊ शकतं की सप्लाय मोठा आहे आणि त्या तुलनेत डिमांड कमी आहे. सो सप्लाय एक्सिडिंग डिमांड कॅन बी पॉसिबल इन द इकॉनॉमी. म्हणजेच त्याच्या मते सेचा लॉ हा अतिशय अनरिअलिस्टिक ठरू शकतो मार्केटमध्ये. सो तुम्हाला तिसरं क्रिटिसिझम लक्षात येत आहे? काही शंका आहे त्यात? नो मॅम. ग्रेट. No, ma'am. सो त्याचं पुढचं काय म्हणू आपण त्याला, पुढची टीकात्मक भाष्य समीक्षा असं सांगते की द लॉ इग्नोर्ड द रोल ऑफ मनी. आपण बघितलं होतं या लॉ मध्ये मनीला असा खूप मोठा रोल नाहीये. मनी इज जस्ट मेअर मीडियम ऑफ एक्सचेंज. सेज लॉ ऑफ मार्केट इज ऍप्लिकेबल टू द बार्टर इकॉनॉमी अँड इग्नोर्ड द रोल ऑफ मनी. मनीचा रोल कम्प्लिटली इग्नोर केला जातो आणि हे बार्टर इकॉनॉमीसाठी ऍप्लिकेबल असलेला रोल आहे. मला सांगा बार्टर इकॉनॉमी किंवा बार्टर सिस्टीम म्हणजे काय? बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तूच्या अगेन्स्ट वस्तू घेणं. दॅट मीन्स समजा तुम्ही तुमच्याकडे तांदूळ पिकतात आणि मी तुम्हाला शिकवतेय. दॅट मीन्स तुम्ही मला तांदूळाची 2 पोती आणून द्यायची आणि मी तुम्हाला त्याच्या बदल्यात शिकवणार. कुणाकडे जर समजा चपला बनत असतील तर त्यांनी मला चपलांचे जोड आणून द्यायचे, त्या तुलनेत मी त्यांना शिकवणार. किंवा तुमच्यात सुद्धा एखाद्याकडे समजा दूध निर्माण होत असेल, म्हणजे त्यांच्याकडे गाई म्हशी असतील आणि त्यांचा दुधाचा व्यवसाय असेल तर त्याने 4 लिटर दूध द्यायचं, त्या बदल्यात 2 किलो तांदूळ त्यांना मिळतील. थोडक्यात वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणं, वस्तू विनिमय म्हणजे बार्टर सिस्टीम. आणि केन्सच्या मते हा जो सेचा लॉ आहे तो बार्टर सिस्टीम मध्ये चालू शकतो, बार्टर इकॉनॉमी मध्ये चालू शकतो, कारण ही हॅज इग्नोर्ड द रोल ऑफ मनी. Say's law assumes money as a whale and has no independent role to play. नॉर्मल मध्ये काय होतं की तुम्ही मला काही तांदूळ आणून देत नाही आणि त्या तांदूळाच्या बेस असं मी काही शिकवत नाही. म्हणजे मला समजा असा विचार करा, महकने 2 किलो तांदूळ दिलेत तर मी महकला थोडं शिकवणार, पण शुभमने समजा मला 4 किलो दिलेत तर मी महकपेक्षा दुप्पट शिकवणार. आणि समजा अमनने मला 8 किलो तांदूळ दिलेत, दॅट मीन्स मी त्याला महकच्या चौपट शिकवणार. असं काही नाहीये. मी तुम्हाला शिकवल्याबद्दल मला एका सर्टन इन्स्टिट्यूशन कडून त्याची सॅलरी मिळते, त्या सर्टन इन्स्टिट्यूशनला तुम्ही फी भरता आणि म्हणून तुम्हाला शिकता येतं.
So it is the money who leads the action. Whereas सेजच्या मते हे असं नाहीये आणि म्हणूनच त्याने मनीचा रोल इग्नोर केलाय. सेज लॉ अज्युम्स मनी ऍज अ वेल, म्हणजे कुठलं तरी कव्हर, आणि त्याला कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये रोल नाही. However, Keynes did not consider money as a whale. He recognized money the importance as an importance for transaction and precautionary demand for money. म्हणजे त्याने मनीसाठी असणाऱ्या डिमांड या वेगळ्या प्रकारे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह. ट्रान्झॅक्शन म्हणजे डे टू डेचे खर्च, प्रिकॉशनरी म्हणजे आपण उद्याला काय होईल या भीतीने जे साठवणूक करतो सेव्हिंग्सच्या रूपात किंवा अन्य कुठच्या रूपात, तर त्याला प्रिकॉशनरी असं म्हटलं जातं, प्रिकॉशनरी डिमांड फॉर मनी. या दोन फॉर्मच्या मनी डिमांड बद्दल सुद्धा त्याने बोललंय. म्हणजेच त्याने मनीचा रोल इग्नोर केला नाहीये, सो से लॉ मध्ये इग्नोर केला जातो. So now that you know fourth criticism, are you okay with it? तुम्हाला यात काही शंका आहे? No, ma'am. Okay. No, Good. ma'am. Let's go to the Keynes attack on interest rate to be strategic variable. आपण हे बघितलं होतं की कुठल्याही प्रकारे सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कंट्रोल करण्यासाठी सेच्या थिअरीमध्ये असं सांगितलंय की इंटरेस्ट रेट विल प्ले द की रोल. Whereas Keynes also attacked the theory in regard with the saving and investment. He objected to the classical idea of savings and investment equilibrium through flexible rates of interest. आपण हे बघितलं होतं की सेव्हिंग्स विल बी इक्वल टू इन्व्हेस्टमेंट कधी, जर आपण इंटरेस्ट रेट फ्लेक्झिबल ठेवला तर. जर आपल्याला वाटलं इन्व्हेस्टमेंट कमी पडतायत आणि सेव्हिंग जास्त होत आहे, आपल्याला इंटरेस्ट रेट कमी केला पाहिजे, म्हणजे मग लोक कमी सेव्ह करतील, जास्त इन्व्हेस्ट करतील. उलट जर समजा इन्व्हेस्टमेंट जास्त आहेत, सेव्हिंग्स कमी आहे, इंटरेस्ट रेट वाढवा, सेव्हिंग्स वाढेल. सो अशा प्रकारे फ्लेक्झिबल रेट ठेवून आपण सेव्हिंग इक्वल टू इन्व्हेस्टमेंटला पोहोचू शकू. रादर मार्केटच असं करेल असं सेचं म्हणणं होतं, जे बिलकुल चुकीचं आहे असं केन्सचं म्हणणं होतं. टू हिम सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट इक्विलिब्रियम आर ऑब्टेन्ड थ्रू द चेंजेस इन द इन्कम रादर दॅन इंटरेस्ट रेट. सो लोकांच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि मार्केटमध्ये सेव्हिंग इक्वल टू इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी इंटरेस्ट रेट पेक्षा जास्त लोकांचं इन्कम हा महत्वाचा फॅक्टर आहे असं केन्सचं म्हणणं होतं. ओके, म्हणजे थोडक्यात एक बेस असलेलं अझम्पशन खोडून काढण्यासाठी केन्सने अटॅक केला इंटरेस्ट रेट टू बी स्ट्रॅटेजिक व्हेरिएबल. सो मी हे तुम्हाला 5वं क्रिटिसिझम सांगितलं. यात तुम्हाला काही शंका आहे? No, ma'am. Let's go ahead. The 6th one is Keynes attack on laissez-faire policy. आपण बघितलं होतं laissez-faire policy म्हणजे गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये इंटरव्हेन्शन नसणं. अकॉर्डिंग टू पिगू, मॉडर्न स्टेट्स is intervention with modern states is intervention with free working of the economic system. ओके, असं त्यांना म्हणायचं आहे. मॉडर्न स्टेटचं जे इंटरव्हेन्शन असतं, इट माइट बी अ लिटल बिट ब्लू ग्रामर, इन अ वे चुकीचं थोडंसं. मॉडर्न स्टेटचं, स्टेट म्हटल्यावर राज्य नाही तर राज्य सरकार, म्हणजे कुठल्याही प्रकारे सरकार कुठल्याही फॉर्मचं, त्याचं जे मार्केटमध्ये इंटरव्हेन्शन असतं फ्री वर्किंग इकॉनॉमिक सिस्टीममुळे, त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट घडून येते. त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट याचा अर्थ फक्त जॉब जाणं असा भाग नसून जे काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत त्यांचा कमी वापर होणं. सो त्यांच्यामुळे ते घडून येते असं पिगूचंही म्हणणं होतं. He further pointed out the activities of trade unions which prevent the falling of a wage level and thereby cause increase in the unemployment. जॉब्सच्या बाबतीत बोलताना ट्रेड युनियन्स म्हणजे कामगार संघटना ज्या असतात त्या ज्या प्रकारे निगोसिएशन्स करतात आणि वेज रेट कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, त्यामुळे आपोआपच कामगारांचा वेज रेट कमी न झाल्यामुळे इतर कामगारांना नोकरी देणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मार्केटमध्ये अनएम्प्लॉयमेंट वाढते असं त्याचं म्हणणं होतं. आता लक्षात घ्या, हा कॅपिटलिस्ट व्ह्यू आहे. यात हा विचार केला जात नाही की पहिल्यांदा 100 रुपये जर पर डे कामगाराला मिळत असतील तर या लोकांचं म्हणणं असं होतं हेच 100 रुपये आता जर 50 रुपयात कन्व्हर्ट झाले, म्हणजे पर कामगाराला जर 50 रुपये मिळायला लागले एका दिवसाचे, तर त्यात 100 रुपयात दोघांना नोकरी मिळेल, म्हणजेच एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल. पण याचा अर्थ ज्या कामगाराला पूर्वी 100 रुपये मिळत होते त्या कामगाराला आता 50 रुपये मिळणार आहेत आणि त्याला कमी वेजवर काम करायला लागणार आहे, हे लक्षात घेतलं जात नाही. अर्थातच
हा सोशलिस्ट व्ह्यू लक्षात न घेता फक्त कॅपिटलिस्ट व्ह्यू वरती भर दिला जातो की जर समजा वेज रेट कमी झाले तर जास्त लोकांना जॉब देणं शक्य होतं. Keynes pointed out that the trade unions are the integral part of modern society and they will grow further. केन्सने असं सांगितलं की या ज्या ट्रेड युनियन आहेत, कामगार संघटना आहेत, त्या अतिशय इंटिग्रल कोअर महत्वाचा असा पार्ट आहेत मॉडर्न सोसायटी मधला आणि त्या असणार, त्या वाढणार. Besides, a progressive welfare state will not refrain from accepting or adopting the principles of fixation of a minimum wages. जे स्टेट मॉडर्न असेल, जे स्टेट अत्यंत लोकांच्या वेलफेअरसाठी काम करत असेल, जे राज्य, जे सरकार, ते सरकार कधीही लोकांचा एक मिनिमम वेज रेट ठरवूनच काम करेल, म्हणजे कामगारांचं एक्सप्लॉयटेशन किंवा त्यांना त्रास होणार नाही. Keynes wanted government action to bring about adjustment in the economic system because the modern economic system is not self-adjusting in character as assumed by the classics किंवा क्लासिसिस्ट. म्हणजे थोडक्यात नवीन जे स्टेट आहे, नवीन ज्या पद्धती आहेत त्या कशाही प्रकारे सेल्फ ऍडजस्टिंग नाहीये आणि त्यामुळे सरकारचं इंटरव्हेन्शन असलंच पाहिजे असा केन्सचा व्ह्यू होता. दॅट मीन्स ही अटॅक्ड ऑन लेसेफेअर पॉलिसी. In short, classical theory, in Keynes' view, is unrealistic, irrelevant to the present conditions and out of date. Thus, cannot be a guide to the solution to the modern economic problems, and thus basic need is for the theory which will diagnose the ills, म्हणजे चुकीच्या गोष्टी, of the modern economic systems and furnish a guide for the solutions of problems like unemployment, business cycle, inflation and other economic ills. म्हणजे असा विचार करा, या सगळ्या गोष्टींनीच आपल्याला मॉडर्न इकॉनॉमीच्या प्रॉब्लेम्सचा थांग पत्ता घ्यायचा. आपल्याला बघायला लागेल की आपल्या नक्की प्रॉब्लेम्स काय नवीन इकॉनॉमीचे आणि त्या प्रकारे आपल्याला ती सोल्युशन फाइंड आउट करायला लागेल आणि हे करण्यासाठी क्लासिकल थिअरी कमी पडतात असं केन्सचं म्हणणं होतं. आणि म्हणून ही अटॅक ऑन द लेसेफेअर पॉलिसी, कारण ओव्हरऑल हे सगळं ऍडजस्ट करण्याचं काम गव्हर्नमेंट करू शकतं आणि गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. सो हे जे क्रिटिसिझम आहे दॅट हिज अटॅक ऑन लेसेफेअर पॉलिसी ऑफ द क्लासिसिस्ट असं म्हटलं जातं त्यांना. तर ते तुम्हाला समजलंय का? Yes, ma'am. गो अहेड. इन अ वे अटॅक ऑन अ मनी वेज कट पॉलिसी. मग अशा आपण हे बघितलं ऍक्च्युली, थोडंसं रिपिटेटिव्ह असणार आहे. केन्स ऑब्जेक्टेड पिगूज नोशन दॅट unemployment will disappear if workers will just accept sufficiently low wage rates, that is voluntary cut in money wage. मला सांगा, तुम्ही, मी, आपण कुणीही, मी तुझा पगार कमी करतो पण त्या बदल्यात तुझ्या जवळच्या 4 लोकांना नोकरी देतो असं जर कोणी म्हटलं तर ऍक्सेप्ट करू का रे? No. नाही करणार रे. आपण म्हणू त्यांना तुम्ही माझे एवढे पैसे द्या, माझं म्हणणं नाहीये, पण माझे पैसे कमी करून त्यांना जॉब द्या असं मी नाही म्हणू शकत, नाहीच म्हणू शकत. बिकॉज मनी हॅज दॅट पॉवर. ही रिजेक्टेड पिगूज प्लीहा फॉर वेज फ्लेक्सिबिलिटी ॲज मीन्स ऑफ प्रमोटिंग एम्प्लॉयमेंट बाय द डिव्हाइस ऑफ मनी वेज कट्स अँड नोटेड दॅट बाय फॉलोइंग अ पॉलिसी ऑफ वेज कट्स costs would fall, resulting into expansion of demand, greater production and therefore greater investment and employment. So पिगूच्या मते जर समजा एम्प्लॉयमेंट वाढली, लोकांना नोकऱ्या जास्त मिळायला लागल्या, तर त्या वेज कट पॉलिसीचा वापर करून, तर त्याच्यामुळे वेज कट पॉलिसीमुळे कॉस्ट कमी होतील वस्तूंच्या, कारण जास्त लोक कमी वेळात भरपूर वस्तू बनवतात, सप्लाय वाढणार, म्हणजेच कॉस्ट कमी होतील. आपोआपच कॉस्ट कमी झाली की लोक जास्त मागतील, जास्त डिमांड होईल आणि जास्त डिमांड, मग त्यामुळे आपल्याला जास्त प्रोडक्शन करायला लागेल आणि त्यामुळे आपोआप इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि पुन्हा एम्प्लॉयमेंट वाढेल. सो केन्सने हे सगळं रिफ्यूट केलं, त्याने सगळं नाकारून टाकलं पिगूचा व्ह्यू अबाउट द वेज फ्लेक्सिबल वेज रेट्स which he thought that he will cure unemployment for 2 counts, practical and theoretical. सो त्याने नाकारली ही गोष्ट.
ऑन द प्रॅक्टिकल साइड्स केन्स पॉइंटेड आउट दॅट ट्रेड युनियन्स आर, हे आपण मगाशीच बघितलं जर तुम्हाला लक्षात येत असेल तर, इंडस्ट्रीयल सिस्टीमसाठी चांगल्या वर्किंग कंडिशनसाठी ट्रेड युनियन्स असणंच गरजेचं आहे आणि त्यामुळे वेज कट पॉलिसी ही रेझिस्ट केली जाणार, नेहमीच तिला विरोध केला जाणार. स्ट्रायकर्स अँड लेबर अनरेस्ट आर द बॅड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सच पॉलिसी. जेव्हा असं होईल तेव्हा स्ट्राईक्स म्हणजे संप आणि लेबर अनरेस्ट म्हणजे कामगारांमध्ये होणारी खळबळ किंवा त्यांची असणारी जी अस्वस्थता आहे हीच यामुळे वाढीला लागेल आणि रादर त्यामुळे वेलफेअर कमी होईल. मिनिमम वेज रेट हे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक कामगाराला किती मिनिमम वेज मिळाली पाहिजे हे बघणंही अत्यंत गरजेचं आहे. On the theoretical grounds, Keynes observed that the general wage cut would reduce the purchasing power in the hands of workers, which means a cut in their consumption, that is effective demand for the products of the industry. इफेक्टिव्ह डिमांड बद्दल आपण पुढच्या काही टॉपिक मध्ये नीट आणि इन डेप्थ बघणार आहोत. पण मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात येऊ शकतं की आपण कशा प्रकारे एका थिअरीला ओव्हरकम करताना दुसऱ्या थिअरिस्टने या थिअरीवर कशा प्रकारे क्रिटिसाइज केलंय याचा विचार करू शकतो. यात कुठेही तलवारी काढलेल्या नाही, यात कुठेही अरे तुरे शिवीगाळ वगैरे असं काही केलं नाही. अतिशय स्टडी अभ्यासपूर्ण असं समीक्षण या थिअरीचं केलेलं आहे. A decline in aggregate effective demand will obviously lead to the decrease in the level of employment. According to Keynes, thus a general wage cut would reduce the volume of employment. आणि म्हणून जेव्हा आपल्या ऍग्रिगेट इफेक्टिव्ह डिमांड कमी होईल कारण एम्प्लॉयमेंट कमी होईल, जेव्हा मार्केटमध्ये वेज कट पॉलिसी अप्लाय होईल तेव्हा आपोआपच एम्प्लॉयमेंट कमी होईल, व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट जॉब्स कमी होतील. Thus maintain that the volume of employment is determined by the effective aggregate demand and not by the wage bargain between workers and employment as classicists had explained. सो केन्सच्या म्हणण्यानुसार जॉब्स किंवा एम्प्लॉयमेंट आणि त्यांचं व्हॉल्यूम हे इफेक्टिव्ह ऍग्रिगेट डिमांडमुळे ठरवलं जातं, नॉट बाय द बार्गेन बिटवीन, म्हणजे वर्कर्स आणि संघटना आणि एम्प्लॉयर्स म्हणजे जॉब देणारे लोक यांच्यामधल्या बार्गेन मधून हे ठरत नाही. आणि अशा प्रकारे क्लासिसिस्टने जे आधी एक्सप्लेन केलंय ते काहीच चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि द वेज कट पॉलिसी ऑफ द क्लासिसिस्ट अपियर्ड बोथ इमॉरल अँड अनसाउंड. अतिशय मॉरली चुकीची आणि अनसाउंड म्हणजे चुकीच्या पद्धतीने फ्रेम केलेली अशी ही वेज कट पॉलिसी आहे. याबद्दल त्याने अटॅक केला क्लासिसिस्ट वरती किंवा क्लासिकल थिअरीजवर. सो ही 7 होती क्रिटिसिझम्स. तुम्हाला लक्षात येत आहेत जे आपण 7 क्रिटिसिझम्स बघितली ती? यस मॅम. ग्रेट. सो मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते आणि तुम्ही आजची अटेंडन्स लावा. लक्षात ठेवा हे जर तुम्ही सिक्वेन्स मध्ये ज्याला आपण म्हणतो त्या सिक्वेन्स मध्ये जर तुम्ही लेक्चर ऐकली नाही तर तुमचा खूप घोळ होऊ शकतो. सो जर समजा एखादं लेक्चर तुम्हाला अटेंड करायला जमत नसेल तर प्लीज त्याची व्हिडिओ बघा दुसरं लेक्चर सुरू होण्यापूर्वी. दॅट वुड बी बेनिफिशियल फॉर यू. ओके, तुम्हाला समजतंय मी काय सांगते ते? आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर प्लीज मला विचारा, आपण त्या प्रकारे काम करू शकतो. तुम्ही एफसीचेही प्रोजेक्ट करत असाल त्यातही जर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि प्लीज डू युअर हार्डेस्ट अँड ग्रेटेस्ट वर्क. तुम्ही प्रयत्न करा, आपण त्याला काय करायचं हे ठरवूया. ओके ओके मॅम. ठीक आहे, चलो देन तुम्हाला अटेंडन्स शीट मिळाली आहे. आपण थांबूया आजसाठी इथेच. ओके, ग्रेट. हॅव फन डे अहेड. इट्स अ मंडे. येस येस. ते मोबाईल मध्ये ते पेज बॉर्डर आहे ना डिझाईन, डॉक्युमेंट मध्ये ते नाही आहेत, बॉर्डर नाही होत. ऍक्च्युली त्याच्यासाठी टेक्स्ट बॉक्स मैम ने वीडियो भेजे थे एक. हाँ ग्रुप पे आपने मैडम उससे रिलेटेड एक वीडियो भेजे थे. हाँ, तुम्ही टेक्स्ट बॉक्स वापरू शकता असं मी सांगितलं होतं त्यासाठी की तुम्ही टेक्स्ट बॉक्स वापरून त्याला बॉर्डर क्रिएट करून त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहू शकता जे काही लिहिताय ते रिसर्च पेपर, म्हणजे आपोआप त्याला बॉर्डर येईल असं मी म्हटलं होतं. ओके राहुल. ग्रेट. हां थँक्यू. आणखीन काही? नो मॅम. इतर कोणाला काही शंका आहे?
फुल आता तर नाही. येस. आपण भेटूया नंतर उद्याला. बाय.